नमस्कार वन कॉल फॅमिली. आज आपण समजून घेणार आहोत एनजे ई वेल्थ ॲप कसं लॉग इन करावे. प्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेलं ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअर ओपन करून घ्यावे. तिथे एनजे ई वेल्थ असं सर्च करावं. प्रथमच असलेला जो हा एनजे ई वेल्थ आहे त्याला डाउनलोड करून घ्यावे. हा ॲप डाउनलोड होताच त्याला ओपन करावे. ओपन केल्यानंतर आपल्याला हे अलाव करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या समोर एनजे अकाउंट नंबर आणि पिन असे दोन ऑप्शन दिसेल. तर त्याआधी आपल्या मोबाईलमध्ये नॉर्मल टेक्स्ट मेसेजला एनजे कडून एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड आला असेल. तर हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपल्याला एनजे ई वेल्थ म्हणजे हे जे अकाउंट नंबर वरती लिहिले तर तिथे आपल्याला ॲड करायचं आहे. प्रथम एनजे अकाउंट नंबर आपल्याला ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर खाली दिलेला जो डमी पासवर्ड आहे तर तो डमी पासवर्ड तिथे अप्लाय करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. त्यानंतर टॅग केल्यानंतर आपल्या समोरचे 3 पासवर्डचे कॉलम दिसतील. तर वरती जो असणारा करंट पासवर्ड तिथे जो आपल्याला मेसेजमध्ये आलेला नॉर्मल डमी पासवर्ड आहे तो हा तिथे अप्लाय करायचा आहे. त्यानंतर खाली जे दोन कॉलम दिलेला आहे न्यू पासवर्ड आणि रिटाईप पासवर्ड इथे आपल्याला आपला स्वतःचा एक असा मजबूत पासवर्ड तिथे अप्लाय करायचा आहे आणि सेम पासवर्ड तोच ॲज इट इज सेम पासवर्ड आपल्याला खाली रिटाईप पासवर्ड मध्ये अप्लाय करायचा आहे. जसं आपण इथे पासवर्ड रिटाईप मध्ये पासवर्ड अप्लाय करत सबमिट करायचं आहे. इथे आज लेटरला क्लिक करू. त्यानंतर आपल्याला लॉग इन आय डी टाकायचा आहे जो आपल्या मेसेज आलेला आहे आणि हा जो इथे जो पासवर्ड दिलेला आहे तो आपण आता जो तयार केला जो मजबूत पासवर्ड तो इथे टाईप करायचा आहे. देन सबमिट करून आपला OTP येईल. तो OTP इथे अप्लाय करायचा आहे. OTP टाकल्यानंतर इथे पुन्हा आस्क लेटर करून त्यानंतर आपल्याला इथे आपली आजपर्यंत केलेली इन्व्हेस्टमेंट पूर्ण पोर्टफोलिओ इथे आपल्याला शो होतो. तिथे आपल्याला आजपर्यंत केलेली आपली इन्व्हेस्टमेंट आणि आजची त्याची करंट व्हॅल्यू इथे शो होते. धन्यवाद.